राज्यातील राजकीय घडामोडींचा फटका जसा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना बसणार आहे, तसाच चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांच्या भवितव्यावर सुद्धा होणार आहे। दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे 6 महिन्यापूर्वी ही जागा रिक्त झाली होती। तत्काळ निवडणूक लावण्यात आली आणि त्याचा पद्धतशीर फायदा भाजपने घेतला। आमदार जगताप यांच्या धर्मपत्नी म्हणून सहानुभूती मिळाली। दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या मदतीने राहुल कलाटे यांची बंडखोरी कायम ठेवत मतविभागणीची खेळी केली, ती यशस्वी झाली। अवघ्या 36,000 मतांनी अश्विनीताई जिंकल्या, पण त्यांचे विरोधक राष्ट्रवादीचे नाना काटे यांना 99,000 तर शिवसेनेचे अपक्ष कलाटे यांना तब्बल 44,000 मते मिळाली। भाजप विरोधातील मतांची गोळाबेरीज पाहता सीट जिंकली तरी हरल्यासारखीच होती। सत्ताधारी भाजप विरोधात महाआघाडीतून विरोधकांचा एकाच एक उमेदवार असताच तर कदाचित श्रीमती जगताप यांचा पराभव अटळ होता। आता पुन्हा भाजप ही रिस्क घेईल असे वाटत नाही। 3-4 महिन्यांतील श्रीमती जगताप यांच्या विरोधात भाजपमधूनच काही गंभीर तक्रारी वरिष्ठांच्या कानावर गेल्याने पुन्हा त्यांना उमेदवारी मिळण्याची सुतराम शक्यता दिसत नाही। आता एकमेकांच्या विरोधात लढणाऱ्या भाजप राष्ट्रवादीचीच युती झाली आहे, त्यातच एकनाथ शिंदे यांची शिवसेना भागीदार आहे। या 3 पक्षांचे लोकसभा आणि नंतर विधानसभेचे जागा वाटपाचा प्रसंग येईल त्यावेळी अजित पवार हे चिंचवड विधानसभेच्या जागेसाठी विशेष आग्रही राहणार आहेत। अजित पवार यांनी आपल्या पहिल्याच जाहीर सभेत नाना काटे यांचे नाव घेऊन तसेच संकेत दिलेत। महापालिकेतील अजितदादांचे साम्राज्याला दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी सुरुंग लावला होता, तो अपमान अजूनही ते विसरलेले नाहीत। त्यातच मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांचे चिरंजीव पार्थ पवार उभे असताना चिंचवड आणि पिंपरी या दोनही विधानसभा मतदारसंघातून विरोधातील शिवसेना भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना भरभरून मताधिक्य मिळाले होते। तो हिशोब सुद्धा दादांच्या डोक्यात घोळवतोय। जरी भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे यांची शिवसेना एकत्र आली तरी पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा आपले बस्तान बसवायचे आणि सर्व पराभवाचे उठ्ठे काढायचेच असाही अजितदादांचा संकल्प आहे। राष्ट्रवादीचे शहरातील कार्यकर्ते ज्यावेळी अजितदादा उपमुख्यमंत्री झाले म्हणून त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मुंबईत गेले होते, त्याच वेळी त्यांनी मी पुन्हा शहरात येतोय, काय काय प्रश्न आहेत ते काढून ठेवा, पालिकेतच बैठक घेऊ असे दादा म्हणालेत। अजितदादांचा हा पावित्रा पाहून राष्ट्रवादीचे तमाम कार्यकर्ते साहेबांच्या बरोबर न जाता दादांच्या मागे ठामपणे उभे राहिलेत। एकदा मनावर घेतलं तर अजित पवार कोणाच्या बापाचं ऐकत नाही हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे। उपमुख्यमंत्री अजितदादांची नव्या दमाने शहरात अगदी दमदार एंट्री झाली पाहिजे असा राष्ट्रवादीचाही प्रयत्न आहे। या शहराच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असलेले नेते म्हणून भव्य दिव्य नागरिक सत्काराचा कार्यक्रम घ्यायचेही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या मनात आहे। सत्तेत उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा सामील झाल्याची खबर आल्यापासून शहरातील भाजपचे दोन्ही आमदार आणि सर्व पदाधिकारी प्रचंड अस्वस्थ आहेत। भाजप कार्यकर्ते गर्भगळीत झाल्याने स्वतः आमदार महेश लांडगे यांनी एक विशेष बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना धीर दिला। चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीमध्ये आनंदाचे भरते आले आहे, तर पिंपरी राखीवचे आमदार अण्णा बनसोडे हे गेली 15 दिवस अजितदादांची पाठ सोडायला तयार नाहीत। भविष्यात भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे गट शिवसेना युतीमध्ये जागा वाटपातही 3ही विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी दावा सांगणार आहे। अजितदादा पवार यांना हे शहर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा हातात पाहिजे। अजितदादांची भूमिका पाहून आता 2017 पूर्वी जे आजी माजी नगरसेवक भाजपमध्ये गेले होते त्यांची चलबिचल सुरू झाली आहे। कारण आजवर देवेंद्र फडणवीस यांच्या जीवावर त्यांनी राष्ट्रवादी बरोबर 2 हात केले। आता यदाकदाचित फडणवीस हे केंद्रात गेले तर काय हा प्रश्न या दल बदलूंना सतावतोय। अनेकांनी आपले राजकीय भवितव्य धोक्यात येणार हे ओळखून पुन्हा घर वापसी करायची भाषाही बोलून दाखवली आहे। म्हणजेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले जवळपास 55 वर आजी माजी नगरसेवक या द्विधा मनस्थितीत आहेत। अजितदादांना जवळून ओळखणारे स्पष्ट सांगतात की पुढच्या वेळी आमदारकीला जगताप कुटुंबात उमेदवारी नसेल। भाजपमधून स्वतः फडणवीस सुद्धा हात वर करतील। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 15 दिवसांपूर्वी शहरात आले होते।
गंभीर प्रकार म्हणजे त्यावेळी स्वतः गडकरी यांनी आपल्या पक्षाच्या एका लोकप्रतिनिधीलाच 10 कोटींच्या कामात 3 कोटी कमिशन मागण्याच्या एका निनावी तक्रारीबद्दल थेट जाब विचारला. शहरात करपोकरणी ही चर्चा पसरली. इतके गंभीर प्रकरण म्हटल्यावर भाजपमध्ये मोदी शाह काय गडकरी सुद्धा कोणीही असो माफ करत नाहीत. त्यामुळे किमान पुढच्या वेळी उमेदवारी सोडाच इच्छुकांच्या यादीत सुद्धा नाव नसेल. थेट पत्ता कट समजायचा. त्यातच आता दुसऱ्या बाजूने अजितदादांचे संकट. त्यामुळेच की काय चिंचवड विधानसभा आत्ताच भाजपच्या हातातून गेल्यात जमा आहे. भाऊंच्या मागे कार्यकर्त्यांचे मोहळ असायचे, पण अश्विनी जगताप यांच्या बरोबर भाजपचेही कार्यकर्ते थांबायला तयार नाहीत. महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या 2 मोठ्या प्रकरणांबद्दल त्यांना चौकशीची मागणी करणारी पत्र दिली होती. भामा आसखेड जॅकवेल प्रकरणात 30 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप आणि यांत्रिक पद्धतीने कचरा संकलनात मोठा फ्रॉड असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मोठमोठ्या बातम्या झळकल्या आणि आमदार अश्विनीताईंच्या पहिल्याच दणक्याचे सर्वांनी स्वागत केले. पुढे त्या विषयांचे काय झाले यावर अश्विनीताई आता बोलायला तयार नाहीत. त्यांचे दिवंगत पती आमदार जगताप यांचे धाकटे बंधू शंकर शेठ यांचे नाव भाऊंचा वारस म्हणून चर्चेत असायचे. थोरल्या वहिनी साहेब अश्विनीताईंची इच्छा व्यक्त केल्याने शंकर शेठने माघार घेतली. आता ती खदखदही प्रचंड वाढल्याची चर्चा शहरात आहे. म्हणजे घरातून सुद्धा पुन्हा अश्विनीताईंना साथ मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यांनी राष्ट्रवादीकडे प्रयत्न केला तरी तिथे अजितदादा प्रतिसाद देतील याची खात्री वाटत नाही. फडणवीस आणि दुसरे मंत्री महाजन यांचे आमदार लक्ष्मण भाऊंशी वेगळे ऋणानुबंध होते म्हणून त्यांची साथ होती. आता ते संबंधही विरळ झालेत. आमदार म्हणून अश्विनीताईंचा लोकसंपर्क अगदी सुरुवातीला चांगला होता. आता तो बिलकुल राहिलेला नाही. लक्ष्मण भाऊ असताना त्यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची भाऊगर्दी असायची. आता ते चित्र राहिलेले नाही. राष्ट्रवादीच्या विरोधात बोलणारे भाजपचे नेतेच आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार म्हटल्यावर संघ भाजपचे कार्यकर्ते सुद्धा नाराज आहेत. या सर्व राजकीय घडामोडीत भाजपसाठी आणि स्वतः अश्विनीताई जगताप यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे.